तुमची काही हरकत नसेल तर मला तुमच्याशी एकट्यात बोलायचंय. बोलू शकता? काय बोलायचं होतं? सिरियस असं काही नाहीये. प्रिया, मामी थोडा वेळ द्या. थोडं काय पाहिजे तेवढा वेळ घ्या. होय तर तुम्ही निवांत बोलत बसा, आम्ही असं. अर्जुन सरांच्या शब्दाला मान देऊन तुम्ही सगळे इथं आला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. हे बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इलेक्शनची तारीख जवळ येते. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे प्रचाराचं प्लॅनिंग आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचंय. आणि हो, आर्थिक गणितासाठी आपल्याला जनतेच्या बाजूनेच भिडावं लागणार. त्यामुळे कसून मेहनत करायची आपल्याला. एक मिनिट फडके. माझी हा बोला. काही झालंय का? नाही, काय नाही. नाही म्हणजे काही झालं असेल तर आपण बोलूयात ना, त्यावर चर्चा करू. नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण एक जरा विचारायचं होतं असं. अहो माझी विचारा ना मग. नाही विचारायचं असं होतं की तुम्ही कवठेकरांकडे राहायला गेलेत का बुवा असं. असं का विचारतंय? मालक म्हणजे तुम्ही तिकडे गेला असाल तर आपण सगळे ज्याच्यासाठी जमलोय, ज्याचा विचार करतोय तो प्रश्न मिटून जाईल नाही का. थोडक्यात म्हणजे पैशांचे चणचणच मिटून जाईल आपले. नाही तसं काही नाहीये. मी कवठेकरांकडे परत नाही गेलो. पण तुम्हाला असं अचानक का वाटलं? नाही म्हणजे मगाशी सावित्रीताई गाडीतून उतरल्या ना, मग त्यांची ती गाडी, तो ड्रायव्हर. काल परवा तर तुम्ही सोबत एका घरात राहत होता ना, आणि मग असं अचानक आता गाडीतून आले कवठेकरांच्या, म्हणून आम्हाला असं वाटलं तुम्ही परत त्यांच्याकडे राहायला गेलात की काय. कळतंय मला तुम्हाला काय म्हणायचंय. सगळ्या गोष्टी आधीच क्लिअर केलेल्या बऱ्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे माझा आणि कवठेकरांचा काहीही संबंध नाही. मी तिकडे गेलेलो नाही आणि जाणारही नाही. पण सावित्री तिकडे राहायला गेली आहे. म्हणजे असं अचानक कसं? अचानक नाही, त्या पाठीमागे एक कारण आहे. ते घर सावित्रीचंच आहे. बाळासाहेब खोपडेंची नात भीमाताई खोपडे कवठेकरांची सख्खी मुलगी. या संपत्तीची खरी मालकीण सावित्री. म्हणून ती त्या घरात आहे आणि मी इथे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा आणि तिचा काही संबंध नाही. ना आमच्यात कोणतं नातं आहे किंवा असणार. आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पण सुरू केली आहे. आता मी तुम्हा सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगून टाकलेल्या आहेत.
या व्यतिरिक्त जर तुमच्या मनात काही शंका असेल तर मला सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं कळल्यानंतर तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दलचं मत काही तयार झालं असेल तर मी निवडणूक लढवायची आहे की नाही लढवायची आहे हे पण तुम्हीच ठरवा. काय झालं कृष्णाई? खरं तर या क्षणी काय बोलायचं ना काही कळत नाहीये. पण तुझं खूप कौतुक वाटतंय आम्हाला. नाही कृष्णाई, ह्याची काहीच गरज नाहीये. आज तुम्हाला तुमची जागा मिळाली, तुमची खोली परत मिळाली, पण तुम्ही अर्जुनचे सगळे हक्क हिरावून घेतले. आणि एखाद्याचे हक्क हिरावून घेतल्यानंतर त्याची काय अवस्था होते हे मी खूप जवळून पाहिलं, अनुभवलंय. अर्जुनच्या बाबतीत जे झालं ते तुमच्या बाबतीत होऊ नये मला एवढंच वाटत होतं, म्हणून हे सगळं केलं. तू आमच्यासाठी एवढं सगळं केलंस म्हणजे तुझा आमच्यावरचा राग गेलेला दिसतोय. खरं तर मला फक्त एक विचारायचं होतं तुम्हाला. कशाबद्दल? हेच त्या दिवशी बलराम येण्याआधी तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी. मग तुम्ही औषधं घ्यायची म्हणून गेलात आणि बोलणं राहिलं. आता वेळ आहे कृष्णाई, तुम्ही बोलू शकता. त्याच्या बंदुकीतून गोळी अशी सारखून सुटल. तू अर्जुनला काही सांगितलंस ना ते लोक जीव घेतील का कृष्णाई? काही आजवर झालेलं सगळं सांगितलं ना तर घरी येशील ना तेव्हा तुझ्या ह्या लांगड्या पोराचा ना मेलेला चेहरा असा. कृष्णाई बोला ना, काय बोलायचं होतं? काही नाही, असंच नेहमीच. ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर मी समजू शकते. फक्त कधीही काहीही सांगावंसं वाटलं तर इतकंच लक्षात ठेवा, मी आहे. अरे 2 मिनिट थांबा ना, ऐकून घ्या. 2 मिनिट थांबा. कळलं तुला आता मगाशी मालकीन बाई मोठ्या गाडीतून कसं काय आला ते? वैताग पैसा आला की माणसाला वेगळंच वारं लागते. अरे नाही पैशाचा काय संबंध आहे? वारसदार आहे ना. म्हणजे कसं आहे, आतापर्यंत अर्जुन साहेब म्हणत होते की ते त्या घरचे आहेत म्हणून, आणि आता ते म्हणतात की त्यांचा काही संबंध नाही. तसं मालकीनबाई पण महत्वाचं आहे ना. आता अडचण काय आहे की समजा काही अडचण निर्माण झालीच बघ, तर आम्ही कोणाकडे जायचं? असं मालक म्हणजे बरोबर बोलताय भाऊ काका. एक मिनिट.
गोंधळ करायची काही एक गरज नाही. अर्जुन साहेब कोण आहेत, कुठून आलेत, त्यांचा पत्ता काय, त्यांचं मूळ काय, आणि सावित्रीताई कोण आहेत, त्यांचा पत्ता काय, त्यांची हिस्ट्री काय, याचा आणि निवडणुकीचा काही एक संबंध नाहीये. आपले मायबाप अर्जुन साहेब आहेत. त्यांनी आपल्या सगळ्यांचं भलं केलंय. आता अर्जुन साहेब आणि सावित्रीताई यांचं काय नातं आहे हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्याचा आणि निवडणुकीचा काही एक संबंध नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आपण एका प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभं राहायला हवं. आणि अर्जुन साहेब प्रामाणिक आहेत. आजपर्यंत आपल्या सगळ्यांच्या पडत्या काळात ते आपल्या सोबत होते. त्यामुळे आपण सुद्धा त्यांच्या सोबत उभं राहायला हवं. बोला, उभे राहणार ना? नाही साहेब, ते ताई म्हणतात ना ते एकदम 100% बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की कोण काय कुठलं काय त्याच्याशी काही कर्तव्य नाही ना आपल्याला. आम्हाला आहे ना इमानदार माणूस हवाय आणि तुम्ही इमानदार आहात. नाही मग तुमच्या बरोबर मार्किन भाई आहे नाही आहे त्याच्याने आम्हाला काय फरक पडतो. पण आम्ही सगळेजण मात्र तुमच्या बाजूने आहोत 100%. हो. अर्जुन साहेबांचा विजय असो. अर्जुन साहेबांचा जय असो. अर्जुन साहेबांचा विजय असो. येऊन येऊन येणार कोण? अर्जुन साहेबांशिवाय आहेच कोण? हा बोल मामा. अगं साऊ काय चाललंय सगळं हे? ताईचा फोन येतो कळते की ती मुंबईला निघाल्या म्हणून. परत तिचा फोन लागत नाही का तिचा पत्ता लागत नाही. आणि मला अचानक कळते की ती कळते बरोबर नाही म्हणून. अगं काय चाललंय समजा हे? मामा शांत हो तू. अगं कसा शांत तू साऊ, कसा शांत तू? तिचा फोन येतो परत मला मी मुंबईत नाही, मी कवटे भैरवगड मध्ये कवटेकरांच्या घरात आहे म्हणून. अगं काय चाललंय हे सांगू सगळं. अगं ताई कशी आहे, तू कशी आहेस, ती चमकी कुठं आहे? साऊ ताईला आपण खोटं बोललो ते कळलं असेल तर तुझ्यावर चिडले असेल नाही ती. आणि हे बघ एक तर ती आजारी आहे, हे आजारपणा तिला हे सगळं कळल्यावर तिचं काय झालं असेल. साऊ कशी आहे ती? साऊ मला क्लिअर कट सांग सगळं. साऊ सांग. ऐक मामा आधी. तू काय एवढा त्रास करून घेतोय? शांत हो म्हणते ना मी. त्रास नाही साऊ, त्रास नाही तर जीव झाला आला माझा काळजीनं. साऊ काय झालं असेल, कसं झालं असेल, ती तुला भेटली का नाही भेटली? ती कवटेकरांच्या घरात आहे म्हटल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकल्या साऊ. अगं मला जेवण गोड लागणं झालंय का मला झोप लागणं झालं? साऊ मला सांग साऊ काय झालं सांग साऊ. मामा शांत हो. मी म्हणते ना अजिबात घाबरू नकोस आणि काळजी पण अजिबात करू नको. भीती वाटेल असं काहीही झालेलं नाहीये, कळलं? अगं साऊ पण एक काम करतो, उद्या सरळ एसटी पकडून कवठे भैरवगडला ये. काय? हो, जे काही ते तुला इथे आल्यावरच कळेल. हे बघ साऊ, मी तिथं आल्यावर माझ्या पुढ्यात बॉम्ब फोडू नकोस तू. मला आत्ताच काय ते खरं खरं सांग सगळं. ऐक माझं, नाही सांगू शकत असं. उद्या ये इथे. आता ठेवते मी फोन. अगं साऊ नाही भाऊजी, काय झालं तरी त्या सावित्रीला घरातनं लवकरात लवकर बाहेर हाकलवायला हवं. माझा मला खोलीच्या बाहेर काढ, तर तुम्हाला बाहेर काढलं, परवा कोणी तिसऱ्याला बाहेर काढलं. असं हळूहळू करत ती समजांना घराबाहेर हाकलं. तिचा तो नवरा, ती कोण कुठली मूल करेन बाई, ती मिळून आपल्या या घरावर आणि संपत्तीवर राज्य करतील. मला काय सांगता वहिनी तुम्ही? हे सगळं तुमच्या नवऱ्याला सांगा. त्याच्यामुळे झालंय. मधनच कुठला तरी पत्ता त्यानं ओपन केला, सगळ्या गेमची वाट लावून टाक. मला तर वाटतं ना मुद्दाम करतोय तो हे सगळं. आपण म्हणायचो ना त्याचे प्लॅन काम करत नाहीत, फालतू असतात सगळे त्याचे प्लॅन. मग घेतलं त्यानं बातला. मला सांगा, तो अर्जुन ह्या घरातला नाही ह्यासाठी आपल्याकडे काहीतरी पुरावा होता ना. ओरिजिनल कागद होता मोठाचे मोठा. हिचं तसं काय आहे का? साधं चिटोर तरी आहे का? कुठले तरी मूर्ख ते आपल्याला सांगणार ना आपण ऐकणार, विश्वास ठेवणार त्याच्यावर. नाही ऐकणार. आणि का म्हणून ऐकायचं?
हे आता तर सरळ सरळ कळतंय की ती बदलाच घ्यायला लागली आपला. ती काय झालं ना तरी आम्ही गप्प असणार नाही भाऊजी. नाही लेवल करून वर चढले ना, नाही तिच्या खालची लेवल काढून तिला धाडकन खाली पाडल्या ना तर नाव नंद सांगत. वहिनी करू, सगळं करू, पाळता भोई थोडी करू, पण कसं? उद्या डायनिंग टेबलवर सकाळ सकाळी बॉम्ब पडल, संध्यांचीच बॉम्ब उडल. तोंड काळ करून त्या सावित्रीला हे घर सोडून जायला लागतं की नाही बघाच. बल्लू काय चाललंय? आज स्पेशल बेताच पट्टा. अरे 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 सावित्री मॅडम, अहो काय करताय हे? सावित्री मॅडम, हे असं नाश्ता वगैरे वाढायचं काम तुम्ही नाही करायचं. ची जागा इथं या खुर्चीवर बस. नंदा, काय चाललंय? कृष्णाई, बरोबर बोलतोय की आम्ही. आम्हाला सांगा, या खुर्चीवर बसायचा मान कोणाचा आहे? या घरच्या वारसाचा. आणि या घरचा खरा वारस कोण आहे? सावित्री मॅडम. हो, तुम्ही आम्ही झालो सावत्र गो. हे सख्खी सेंटरला बसा की इथं. नंदा वहिनी, काय बोलतेस तू? सावित्री वहिनी हा भेदभाव कधीच करणार नाही. या सगळ्या संपत्तीचा मोह नाहीये तिला. अगं बाई, कानाला झिंझिने आल्या आमच्या. काय म्हणली तू? मोह नाही? मग हे असं जन्माचं प्रकरण उपटून कुणी काढलंय? नंदा, जरा आवर घाल स्वतःला. भूक लागली का तुला? खाऊन घे. काहीतरी बडबडायला लागली असतं, काय खाऊन घे. आम्ही असलं तसलं बडबडत नाही हो. हे बघा ना, आता येतोय ना, पॉइंट वरच येतोय आम्ही. हे काय झालं, घरातनं बाहेर हाकललं गेलं. मग मॅडमने लगेच दुसरा प्लॅन बनवला. काय तर स्वतःच्या आईला खोटं बोलायला लावलं की इथं काम करत होती असं सांग म्हणून. नाही, तुम्हा समजांचा बसला विश्वास, पण आमचा कसा बसल? नाही, तिची आई इथं काम करत होती, कोणी बघितलंय? नंदा, शांत बसतेस का जरा? त्या खरंय, त्याच इथं मोलकरण म्हणून कामाला होते आणि त्यांनीच सावित्री मॅडमचा जीव वाचवलाय. कशावर विश्वास ठेवायचा आम्ही या समद्यावर? मागे एक दुसरीच बाई आणली होती आई म्हणून. नाही आणली होती की नाही सांगा बरं? मग आता हिला कशावर पैसे दिले नसतील? करेक्ट बोलताय वहिनी, तुम्ही करेक्ट बोलताय. मला एकदा पटलंय सगळे. करेक्ट. शेंडाना बोर्ड काय आला, हे न पैसे देऊन त्या म्हाताऱ्याला हे बोलावलं. आता ती म्हातारी म्हणती तीच ह्या घरची मोलकरीण होती आणि सावित्रीत खरे वारसदार आहे. तिनं सांगितलं, तुम्ही सगळ्यांना ऐकून घेतलं, विश्वास ठेवला. अरे पण बेन आहे ना, विश्वास ठेवणार. नंदा, बलराम, कशाला उगाच आकांत करताय? मी सगळ्या गोष्टींची शहानिशा केली आणि मगच हे पाऊल उचललेली. त्याच्यामुळं भीमातही खोपडे, याच सावित्री मॅडमच्या आई होत्या. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषे. कळलं? याशी तोंडी उत्तर नकोयत आम्हाला. पुरावा हवाय, पुरावा. काय खरं खोटं समज क्लिअर होईल बघा.
फक्त एक मार्ग वापरला पाहिजे. आता आणि कुठला मार्ग? सावित्रीची DNA टेस्ट करायची. त्यात जर सिद्ध झालं तरच आम्ही मान्य करू की ती भीमाईंची मुलगी आहे, नाहीतर तिला हे घर सोडून जावं लागेल.